सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 21व्या हप्त्याचं वितरण देशातील 3 राज्यासाठी करण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहतच असाल गेल्या काही दिवसापासून पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि हिमस्खलन झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यासाठी सरकारने आता प्रत्येकी 2,000 असे 27 लाख शेतकऱ्यांसाठी 547 कोटींची मदत केलेली आहे. आता यामध्ये आपण बघत असाल की या मदतीच्या शिवाय सरकारने आता शेतकऱ्यांसाठी बी बियाणे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या रब्बी हंगामासाठी सुद्धा मदत केलेली आहे. परंतु शासनाला आणि सरकारला आता महाराष्ट्राचा विसर पडलेला आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यामध्ये आता बघत असाल तुम्ही पावसाचं थैमान घातलेलं आहे. जमिनी अगदी माती सकट खरडून गेलेल्या आहेत. तरी सुद्धा शासनाने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेलं दिसत नाही. जर या 3 राज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश सरकारने केला असता तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा रब्बी हंगामासाठी किंवा येणाऱ्या पूर परिस्थितीला आणि समस्यांना तोंड देण्यासाठी त्याची मदत झाली असती. परंतु महाराष्ट्रानं फक्त इतर राज्यांचा बोजा GST आणि इतर कलेक्शनमधून उचलायचा आणि इतर राज्यांनी देश चालवायसाठी फक्त पैसा पुरवायचं काम महाराष्ट्र करताना दिसत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.